हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, टुडे स्पेशल चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते. मी आपल्याला बनवून दाखवणार आहे रव्याचे स्नॅक्स. चला तर मग आपण साहित्य बघूया. 1 कप रवा, काळं मीठ, जिरेपूड, पिठी साखर, चाट मसाला, मीठ आणि लाल तिखट. चला तर मग आपण स्नॅक्स बनवायला सुरुवात करू. आता आपण 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं मीठ, कडकडीत केलेलं मोहन 4 चमचे घेतलेला आहे मी. कडकडीत घातल्यामुळे त्याला मस्त असा कुरकुरीतपणा येतो. आता हे मिक्स करून घेऊ. आता मी हे थोडं कोमट पाणी घेतलेले आहे. कोमट पाणी घालून आपण एक मऊसर गोळा बनवून घेणार. हे स्नॅक्स तुम्ही पिकनिकला कधीही आपल्याला काहीतरी नवीन असं चटपटीत खावं वाटलं तर बनवू शकता. लहान मुलांना डब्यात देऊ शकता. मस्त असे कुरकुरीत स्नॅक्स लागतात. बघा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून मऊसर असा गोळा बनवून घ्यायचा. हे बघा आपला गोळा बनवून झालेला आहे. आता आपण याच्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू. आपण एक बाउल घेऊ आणि मसाला तयार करू. मसाल्यासाठी 1 चमचा लाल तिखट, हे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा जिरेपूड आणि 1 चमचा पिठी साखर. हा मसाला आपण एकत्र करून घेऊ. आपला गोळा रेस्ट व्हायला ठेवलेला आहे, तर मधल्या वेळेत आपण हे मसाले तयार करून घेऊ. मस्त असा हा आपला मसाला झालेला आहे. चटपटीत गोड चाट मसाला टाकल्यामुळं आंबटपणा मस्त आपला हा गोड तिखट आणि आंबट असा हा मसाला तयार झालेला आहे. चला तर 15 मिनिटं झालेली आहे. आपली ही कणिक मस्त मऊ झालेली आहे. आपण याची स्नॅक्स बनवायला सुरुवात करू. आता मी एक पोळी लाटून घेते. आता आपण याची मीडियम आकाराची, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ नाही अशी पोळी लाटून घेणार. हे बघा आपली पोळी लाटून झालेली. एवढी जाड लाटून घ्यायची, जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही. आता मी हे कट करून घेते. हे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. कोणताही आकार देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. त्रिकोणी, चौकोनी, गोल कुठल्याही आकारात कट करून घ्या. मी आता हे ट्रायंगल आकारामध्ये कट करून घ्या. हे बघा मस्त अशा आकारामध्ये मी कट करून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार. चला तर मग आता हे मी कट करून घेतलेले आहे. आता आपण तळून घेऊ. तेल गरम झालेले आहे. गॅस
गॅस मीडियमवर करून घेते. आता हे मीडियम गॅसवरच काढायची, म्हणजे जास्त करपल्या जाणार नाही. मस्त अशी कुरकुरीत तळायला लागते. मस्त आपला ट्रायंगल आकार आहे. गोल्डन कलर आले. थोडा 1-2 मिनिट आपण परतून घेऊ, म्हणजे पूर्ण खालचा भाग पण तळला जाईल. बघा आपले हे तळत आलेलं आहे. छान असा गोल्डन कलर आलेला आहे बघा. कुरकुरीत आवाज यायला लागलेला आहे. मस्त आपले तळून झालेले कुरकुरीत पण आले. हे बघा आपले आता तळून झालेले आहे. मी एका बाउलमध्ये काढून मसाला लावून घेते. मस्त कुरकुर झालेले आहेत बघा. कसा असा छान कुरकुरीत आवाज यायला लागलेला आहे. आता आपण याला मसाला लावून घेऊ. हे बघा आवाज येऊनच किती छान कुरकुरीतपणा आलेला आहे. मस्त आपले हे कुरकुरीत झाले बघा. आता आपण हे सर्व करू. बघा तर मग आपले हे मस्त असे स्नॅक्स तयार झाले, कुरकुरीत आणि चटपटीत खाण्यासाठी. तुम्हाला आवडलं तर करून बघा, खाऊन बघा, आणि आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.